डी न्यूज मराठी, आपलं शहर आपली बातमी। एसी व फ्रीज चोरी करणारा आरोपी जेरबंद, अकोट फाईल येथून मुद्देमाल जप्त। अकोला नागपुरी जीन परिसरातील गोडाऊनमध्ये ठेवलेला एसी, फ्रीज अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेला असल्याची तक्रार 2 दिवसांपूर्वी दुकान मालकाने दिली। यावरून सिटी कोतवाली पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीस मुद्देमालासह अकोट फाईल परिसरात अटक केली। याबाबत सविस्तर वृत्त असे। पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे अग्रवाल इलेक्ट्रॉनिक दुकानाचे मालक यश संजय अग्रवाल राहणार राधेनगर अकोला यांनी त्यांचे मालकीचे नागपुरी जीन अकोला येथील त्यांचे गोडाऊनमध्ये ठेवलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एसी, फ्रीजची नेहमीप्रमाणे 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पाहणी केली। मात्र यावेळी गोडाऊन मधील माल हा कमी दिसत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यावर दुकान मालकाने असलेल्या स्टॉल लिस्टची पाहणी केली तर त्यांचे लक्षात आले की गोडाऊन मधून LG 1.5 टन 3 स्टार ड्युअल इन्व्हर्टर इंडोर व आउटडोअर पूर्ण सेटचे एकूण 6 नग, प्रत्येकी किंमत अंदाजे 45,000 रुपये, एकूण 2,70,000 रुपये। LG 1.5 टन 5 स्टार ड्युअल इन्व्हर्टर इंडोर व आउटडोअर पूर्ण सेटचे एकूण 1 नग 55,000 रुपये। एक LG फ्रीज 201 लिटर किंमत अंदाजे 25,000 रुपये। एक LG चे फ्रीज 185 लिटर किंमत अंदाजे 20,000 रुपये, असा एकूण 3,70,000 रुपयाचा मुद्देमाल गोडाऊन मध्ये नसल्याचे लक्षात आले। त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले। 1 फेब्रुवारी 2025 ते 26 मार्च 2025 रोजी या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसमाने गोडाऊन मधून एसी, फ्रीज चोरून नेली असल्याची तक्रार नोंदविली। अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे अप नंबर 80/2025 कलम 305 अ बी NS प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता। हा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता DB पथकाला सूचना देऊन पथक रवाना केले। घटनास्थळावरील CCTV फुटेजची पाहणी करून ठाणेदार सुनील वायदंडे व DB पथक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अनोळखी इसम अकोट फाईल अकोला या परिसरात राहत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली। गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपी मोहम्मद रफिक मोहम्मद युसुफ वय 23 वर्ष राहणार भारतनगर अकोट फाईल अकोला यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली। चौकशीत त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र आरोपीला विश्वासात घेऊन पुन्हा कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल LG 1.5 टन 3 स्टार ड्युअल इन्व्हर्टर इंडोर व आउटडोअर पूर्ण सेटचे एकूण 6 नग, प्रत्येकी किंमत अंदाजे 45,000 रुपये, एकूण 2,70,000 रुपये। LG 1.5 टन 5 स्टार ड्युअल इन्व्हर्टर इंडोर व आउटडोअर पूर्ण सेट एकूण 1 नग, किंमत अंदाजे 55,000 रुपये। एक LG फ्रीज 201 लिटर किंमत अंदाजे 25,000 रुपये। एक LG चे फ्रीज 185 लिटर किंमत अंदाजे 20,000 रुपये, असा एकूण 3,70,000 रुपयाचा मुद्देमाल हा काढून दिला। पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून आरोपीला 28 मार्च 25 रोजी अटक कारवाई करून गुन्हा उघडकीस आणला। कार्यवाही बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक अकोला, अभय डोंगरे, अप्पर पोलीस अधीक्षक सतीश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील वायदंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, DB पथक अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विन सिरसाट, अजय भटकर, ख्वाजा शेख, किशोर येऊल, पोलीस कॉन्स्टेबल निलेश बुंदे, शैलेश घुगे, पोलीस स्टेशन सिटी कोतवाल यांनी केली। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विन सिरसाट करत आहेत। काल सिटी कोतवाली ठाण्यामध्ये अग्रवाल एंटरप्राइजेस यांनी ठाण्यातून तक्रार दिलेली आहे। त्यांचे गोडाऊन कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे। त्या गोडाऊनमधून 2 LG फ्रीज आणि 7 LG चे AC असे एकूण 3,70,000 रुपयाचा माल चोरी झाल्याबाबत त्यांनी तक्रार दिलेली आहे। तक्रारीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल केला ताबडतोब। त्या अनुषंगाने DB पथक अश्विन सिरसाट व त्यांचे पथक यांनी तपासाचे सूत्र हलवले। त्या अनुषंगाने त्यांनी माहिती काढून आरोपीचा कसून शोध घेतला। रात्री त्याला अटक करण्यात आलेली आहे। विचारपूस करता त्याच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आज सकाळपर्यंत त्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आरोपीला कोर्टात हजर केले। आरोपीला हजर केल्यानंतर आरोपीने त्याला 2 दिवसाचा PCR मंजूर केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास अश्विन सिरसाट करत आहेत। पुढील तपास